CCTVचं जे विषय आहे ते खूप महत्त्वाचं आहे. सरकारने जे बसवलेलं आहे ते जागोजागी बसवलेलं आहे. ह्याचं एवढंच आपल्याला फायदा होतो की जर एखाद्याचा ॲक्सिडेंट वगैरे झाला, जर कोणी कोणाला उडून गेले, तर ते आपल्याला कसं निष्पन्न येतो, तर ते CCTVमध्ये निष्पन्न येतो. नाहीतर कोण कोणाला उडून गेलं हे काहीच कळणार नाही. त्याशिवाय आपल्याला माणूसही कळत नाही कसं काय कोण कोणाला उडून गेलं. एखाद्याचं कोण वादविवाद झालं तर आपल्याला सांगता येतं की हे तू चुकीचं करतोय. किंवा एखादं कुत्रं वगैरे असलं. दुसरं पॉईंट असं आहे की कुत्रं वगैरे असले, त्यांनी एखाद्याला माणसाला चावलं तर त्या हिशोबाने पण आपल्याला समजून येतोय की कोण कुठं हा प्रकार घडलेला आहे, कोणाची चूक आहे कोणाची नाही, हे सगळं आपल्याला दिसून येतो. आणि राहिला विषय तर चेन स्नेचिंग वगैरे, चोर वगैरे जास्त वाढलेले आहेत. आणि रात्रीचा जर एखादा गुन्हा घडलेला असेल, चोर आलं कोणाची गाडी चोरीला गेली, हे सगळं आपल्याला निष्पन्न येतो कशामुळं, ते ते फक्त आणि फक्त CCTVमुळं. बाकीचं आपल्याला कुठंही काही समजून येत नाही की कोण कोणाला काय काय केलेलं आहे, काहीच नाही. फक्त हे आपल्याला CCTVमुळे कळतंय, हे एवढंच आपलं म्हणणं आहे.